Good morning all of you. Today discuss about topic regulation of blood pressure. Okay, and pulse. So first regulation of blood pressure. ब्लड प्रेशर म्हणजे काय रे, बघितलं आपण प्रॅक्टिकल्समध्ये. ओके, ब्लड प्रेशर इज द फोर्स ऑर प्रेशर दॅट द ब्लड एक्झर्ट्स ऑन द वॉल ऑफ द ब्लड वेसल. ब्लड प्रेशर काय हा फोर्स किंवा प्रेशर आहे, ब्लडला काय करतो तो ऑन द वॉल ऑफ द ब्लड वेसलमध्ये जाण्यासाठी फोर्स किंवा प्रेशर करतो. बी पी इज जनरेटेड बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ ventricles and it is highest in the aorta and large arteries. काय ब्लड प्रेशर काय जनरेट करतात, कॉन्ट्रॅक्शन ऑफ व्हेंट्रिकल्स मधील कॉन्ट्रॅक्शन, आणि ते हायेस्ट कुठं असतात, ॲरोटा अँड दी लार्ज व्हेंट्रिकल्स. ओके, द बॉडी रेग्युलेट्स बी पी विदिन द नॉर्मल लिमिट्स ऑफ बाय द टू वेज. कोणते दोन वेज मग ते, फर्स्ट शॉर्ट टर्म कंट्रोल अँड सेकंड लॉंग टर्म कंट्रोल्स. म्हणजेच फर्स्ट शॉर्ट टर्म ब्लड प्रेशर रेग्युलेशन अँड सेकंड लॉंग टर्म ब्लड प्रेशर रेग्युलेशन. आता फर्स्ट शॉर्ट टर्म ब्लड प्रेशर रेग्युलेशन त्याच्यामध्ये 3 पॉईंट्स येतात, 3 वेज येतात. कोणते, फर्स्ट बॅरो रिसेप्टार्स, सेकंड किमो रिसेप्टार्स अँड थर्ड हाय सेंटर इन द ब्रेन. अँड सेकंड लॉंग टर्म ब्लड प्रेशर रेग्युलेशनमध्ये 2 टर्म्स येतात. कोणत्या, फर्स्ट रेनिन अँजिओस्टेनिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम म्हणजेच RAAS, अँड सेकंड आहे ॲक्शन ऑफ अँटी डायुरेटिक हार्मोन्स म्हणजेच ADH ॲक्शन. ओके, त्यामध्ये फर्स्ट बघूयात आपण शॉर्ट टर्म ब्लड प्रेशर रेग्युलेशन. त्यामध्ये किती पॉईंट सांगितले, 3, बॅरो रिसेप्टार्स, किमो रिसेप्टार्स अँड लास्ट हाय सेंटर इन द ब्रेन. फर्स्ट बघूयात baroreceptors. These are the nerve ending sensitive to the pressure changes within the vessels. काय होतं, यांच्या नर्व्सच्या एंडिंगला काय होतो, प्रेशर चेंज होतो, काय होतो, सेन्सिटिव्ह होतो आणि टू प्रेशर चेंज होतो. कशामध्ये, विदिन दी व्हेसल्समध्ये. कशामध्ये, विदिन दी व्हेसल्समध्ये. देन सिच्युएटेड इन दी आर्च ऑफ दी aorta अँड दी कॅरोटिड sinuses. Then a rise of BP in these arteries stimulate the baroreceptor, increase their output to the CVC. CVC means cardiovascular center. ओके, मग तो काय करतो, BP राईज करतो. देन कशामधील BP राईज करतो, त्यामुळे काय होतं, मग स्टिम्युलेट होतात. काय स्टिम्युलेट होतात, आर्टरीज. कशामधील, बॅरोरिसेप्टर्समध्ये. आणि ते काय करतात, मग इन्क्रीज काय करतात, इनपुट टू द CVC. काय इन्क्रीज करतात, इनपुट टू द CVC. द CVC रिस्पॉन्स बाय इन्क्रीजिंग पॅरासिम्पॅथेटिक नर्व ॲक्टिव्हिटी. मग CVC काय रिस्पॉन्ड करतात, ॲक्टिव्हिटी कशाची, इन्क्रीजिंग कशाची ॲक्टिव्हिटी करतात, पॅरासिम्पॅथेटिक नर्व्सच्या. टू दी हर्ट रिझल्ट इन द फॉल ऑफ सिस्टॉलिक ब्लड प्रेशर. सिस्टमिक ब्लड प्रेशर. सिस्टमिक ब्लड प्रेशर म्हणजे आपण सांगितलं होतं त्यावेळेस. सिस्टमिक प्रेशर म्हणजे कसला प्रेशर आहे, सिस्टमिक सर्क्युलेशन किंवा सिस्टमिक ब्लड प्रेशर काय असतो, जो बॉडी हार्टपासून बॉडीला ब्लड सप्लाय करतो, ते काय असतो आपला सिस्टमिक ब्लड किंवा सर्क्युलेशन. Then this CVC responds by increasing sympathetic nerve to the heart leading to the vasoconstriction. CVC काय रिस्पॉन्स करतात, इन्क्रीजिंग सिम्पॅथेटिक नर्वला, आणि हार्ट काय करतो, मग ते फॉलो करून काय करतो, मग व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. देन बॅरोरिसेप्टर्स कंट्रोल ऑफ दी ब्लड प्रेशर, ऑल्सो कॉल्ड एज बॅरोरिसेप्टर रिफ्लेक्स. बॅरोरिसेप्टर काय कंट्रोल करतात, ब्लड प्रेशरला, त्याला काय म्हणतात आपण, बॅरोरिसेप्टर रिफ्लेक्स. बॅरोरिसेप्टर रिफ्लेक्स म्हणजेच काय, म्हणजे मग बॅरोरिसेप्टर कंट्रोल ऑफ दी ब्लड प्रेशर, ऑल्सो कॉल्ड एज बॅरोरिसेप्टर रिफ्लेक्स. ओके, देन नेक्स्ट कोणता आहे आपला, किमो रिसेप्टर. किमो रिसेप्टर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय असतं, देर आर दी नर्व एंडिंग सिच्युएटेड इन द कॅरोटिड अँड आरोटिक बॉडीज. नर्व एंडिंगला काय असतं त्यांच्या फिक्स, कॅरोटिड अँड आरोटिक बॉडीज. दे इन्व्हॉल्ड इन दी कंट्रोल ऑफ रेस्पायरेशन. ते कशामध्ये इन्व्हॉल्व असतात, कंट्रोल ऑफ दी रेस्पायरेशन. ओके,
They are sensitive to the changes in the level of carbon dioxide, oxygen and acidity of the blood. हे सेन्सिटिव्ह चेंजेस करतात, सेन्सिटिव्ह चेंजेस करतात कशामधील? इन द लेवल्स ऑफ कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन अँड ॲसिडिटी ऑफ द ब्लड. ओके. When changes are detected by the chemoreceptor, they send signals to the CVC. ज्यावेळेस डिटेक्ट करतात चेंजेस केमिरोसेप्टरमधील, त्यावेळेस ते सिग्नल सेंड कसं कोणाला करतात? कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटरला. ओके. देन दे इन्क्रीज सिम्पॅथेटिक ड्राईव्ह टू द हार्ट ऑफ द ब्लड वेसल. मग ते काय करतात? इन्क्रीज सिम्पॅथेटिक नर्व करतात. ज्यावेळेस त्यांना डिटेक्ट होतो चेंजेस केमिरोसेप्टरमध्ये, त्यावेळेस सिग्नल कोणाला भेटतं? CVC मधील. मग ते काय करतात? इन्क्रीज सिम्पॅथेटिक ड्राईव्ह टू द हार्ट अँड ब्लड वेसल्स. कशामधील? सिम्पॅथेटिक इन्क्रीज सिम्पॅथेटिक ड्राईव्ह काय करतात? मग ते हार्ट अँड ब्लड वेसलला इन्क्रीज करतात आणि ते पुशिंग ऑफ द ब्लड अप टू द इम्प्रूव्ड टिश्यू ब्लड सप्लाय. ओके. आणि काय करतात? मग पुशिंग ब्लड प्रेशर अप टू इम्प्रूव्ह द टिश्यू ब्लड सप्लाय. ओके. बिकॉज रेस्पिरेटरी इफेक्ट इज ऑल्सो स्टिम्युलेटेड. हे कशामुळे होतं? मग ब्लड प्रेशर पुश करतात आणि काय मग इम्प्रूव्ह होतात टिश्यू ब्लड सप्लाय. हे कशामुळे होतं? बिकॉज रेस्पिरेटरी इफेक्ट इज ऑल्सो स्टिम्युलेटेड अँड ब्लड ऑक्सिजन लेवल राईज ॲज वेल. काय होतं? रेस्पिरेटरी इफेक्ट इज ऑल्सो स्टिम्युलेट होतं आणि ब्लड ऑक्सिजन लेवल राईज होते. काय होते? राईज इज वेल. ओके. दिस इज अबाउट दी केमोरेसेप्टर. आणि लास्ट पॉईंट कोणता आहे आपला? हाय सेंटर इन दी ब्रेन. ह्याच्यामध्ये काय होतं? इनपुट टू द CVC फ्रॉम हायर सेंटर इज इन्फ्ल्युस्ड. ओके. ह्याच्यामध्ये काय होतं? CVC इनपुट होतं आणि काय होतं? फ्रॉम कुठून होतं? हायर सेंटर इज इन्फ्लुएन्स्ड बाय द इमोशनल स्टेट सच ॲज अ फिअर, पेन अँड अँगर दॅट स्टिम्युलेट चेंजेस इन द ब्लड प्रेशर. त्यामुळे काय होतं रे? इमोशनल स्टेट काय होतं? काय कोणत्या कंडिशन होतात मग? फिअर, पेन किंवा anger that stimulate the changes of the blood pressure. This hypothalamus in the brain control body temperature and influence the CVC. काय करतात हे हायपोथॅलॅमस? ब्रेनला कंट्रोल करतात. कशाच्या? बॉडी टेम्परेचरला. अँड काय इन्फ्लुएन्स करतात? कशाला? कोणाला इन्फ्लुएन्स करतात? कार्डिओव्हॅस्क्युलर सेंटरला. which respond by the adjacent diameter of the blood vessels in the skin. आणि ते रिस्पॉन्ड कशाला करतात? ॲडजस्टिंग डायमीटर ऑफ दी कशामधील? ब्लड वेसल्स इन दी स्किनमधील. काय झाले हे? शॉर्ट टर्म ब्लड प्रेशर रेग्युलेशनचे 3 पॉईंट कोणते कोणते? बॅरोरेसेप्टर, सेकंड केमोरेसेप्टर अँड थर्ड हायर सेंटर इन दी ब्रेन. ओके. नेक्स्ट कोणतं होतं आपला? लॉंग टर्म कंट्रोल. लॉंग टर्ममध्ये कोणते दोन सांगितले होते? फर्स्ट रेनिन, अँजिओस्टेनिन, अल्डोस्टेरॉन सिस्टम अँड सेकंड ॲक्शन ऑफ अँटी डाययुरेटिक हार्मोन. हे कुठून रेग्युलेट होतात? द किडनी रेग्युलेट BP. किडनी काय करते? रेग्युलेट करते ब्लड प्रेशरला. त्यावेळेस हे दोन वे तयार होतात. ओके. द किडनी प्ले इम्पॉर्टंट रोल इन दी लॉंग टर्म रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर. ओके. अँड कंटिन्यू टू दी रेग्युलेट ब्लड प्रेशर. आणि कंटिन्यू काय करते? ब्लड प्रेशर. ओके. फर्स्ट कोणता सांगितलं आपण? रेनिन, अँजिओस्टेनिन, अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ह्याच्यामध्ये काय होतं? ज्यावेळेस BP डिक्रीज होतो, मग त्यावेळेस काय करतो? ज्यावेळेस BP डिक्रीज होतो त्यावेळेस मग किडनीमध्ये काय होतं? ब्लड फ्लो डिक्रीज होतो. ब्लड फ्लो काय होतं? किडनीमधील डिक्रीज होतं. मग त्यापासून काय त्यामुळे काय तयार होतं? मग रेनिन काय तयार करतो? स्टेनोजन अँड अँजिओस्टेनिन फर्स्ट. ओके. मग हे अँजिओस्टेनिन फर्स्ट काय परत त्याच्यापासून काय होतं? मग अँजिओस्टेनिन सेकंड. त्याच्यावर कोणती एन्झायमॅटिक ॲक्शन होते? अँजिओस्टेनिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. कोण त्याच्यावर ॲक्शन करतं? अँजिओस्टेनिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. त्यामुळं काय तयार होतं? मग अँजिओस्टेनिन सेकंड. ते अँजिओस्टेनिन सेकंड काय तयार करतात? स्टिम्युलेट अल्डोस्टेरॉन अँड कॉज काय करतात? व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. हे स्टिम्युलेट अल्डोस्टेरॉन तयार झालेले ते काय करतात? मग इन्क्रीज काय करतात? मग इन्क्रीज Na अँड HO2 रिअब्सॉर्प्शन बाय दी किडनी. काय करतात? रिअब्सॉर्प्शन करतात. कशाचं? सोडियम अँड वॉटर मॉलिक्युल्सचं. कशामध्ये? किडनीमध्ये. आणि हे दोन्ही मिळून काय करतात? मग ते लीड करतात कशाला? BP
इन्क्रीज करण्यासाठी, बी पीला इन्क्रीज करण्यासाठी. दिस इज अबाउट द रेनिन अँजिओस्टेनिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. सेकंड कुठली आपली ADH ॲक्शन. ADH मीन्स ॲक्शन ऑफ अँटी डाययुरेटिक हार्मोन्स. ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस BP डिक्रीज होतो त्यावेळेस काय होतात, ADH रिलीज होतात. कुठून, पोस्टिरियर पिट्युटरीमधून. ADH रिलीज होतात कशामधून, पोस्टिरियर पिट्युटरीमधून. ज्यावेळेस हे ADH रिलीज होतात त्यावेळेस काय होतं मग, विच कॉजेस व्हॅसोकॉन्ट्रिक्शन अँड ऑल्सो इन्क्रीज द ECF व्हॅल्यूम. त्यामुळे काय होतं, व्हॅसोकॉन्ट्रिक्शन कॉजेस होतात आणि ऑल्सो काय होतात, इन्क्रीज ECF व्हॅल्यूम. त्यामुळे काय करतात, ते लीड करतात BP इन्क्रीज करण्यासाठी. ते काय करतात मग नेक्स्ट स्टेपमध्ये, लीड टू दी इन्क्रीज इन दी BP. ओके, दिस अबाउट दी ADH ॲक्शन. दिस इज अबाउट दी ऑल रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशर. नेक्स्ट पॉईंट आहे आपला पल्स. ओके, पल्स. Pulse means the pulse is a wave of distension and elongation felt in an artery well due to the contraction of the left ventricle. Pulse म्हणजेच काय आहे, ह्यामध्ये wave distension and elongation felt and in an artery due to the contraction of left ventricle. लेफ्ट व्हेंट्रिकल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतात मग ह्यांच्यामध्ये पल्स वेव्ह कशा होतात, डायस्टेशन अँड इलोंगेशन फेल्ट इन द आर्टरी वॉल्समध्ये. देन विच कॉन्ट्रॅक्शन व्हेंट्रिकल्स फोर्स अबाउट 16 to 80 millimeters of blood through full aorta and into arterial system. ओके, याची डेफिनेशन काय, द अल्टरनेट expansion and recoil of elastic arteries after each systole of the left ventricle create a traveling pressure wave. काय करतात, क्रिएट ट्रॅव्हलिंग प्रेशर वेव्ह. त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज पल्स. ओके, it may be felt in any artery and lies near the surface or over the hard tissue. म्हणजे हार्ड टिश्यू मग कोणता झाला, एक्झाम्पल बोन. एक्झाम्पल काय असेल त्याचं, बोनमध्ये. ओके, आता हा पल्स रेट एजनुसार प्रत्येकामध्ये डिफरंट असतो. ओके, आता न्यू बॉर्नमध्ये किती असतो रेट, 140 बीट्स पर मिनिट. बर्थ पण फर्स्ट त्यामध्ये किती असतो, 120 बीट्स पर मिनिट. आता तो न्यूबॉर्न 1 किंवा 2 वर्षाचा असेल त्याच्यामध्ये किती असतो पल्स, 110 बीट्स पर मिनिट. 2 किंवा 5 वर्षाचे असेल तर त्यांच्यामध्ये किती असतो, 96 to 100 बीट्स पर मिनिट. 5 ते 10 वर्षांच्यामध्ये 80 ते 90. अँड 10 to onwards इन द अडल्ट्स किती असतो, 16 to 18 बीट्स पर मिनिट. हा पल्स रेट कसा असतो, द पल्स रेट इज ए नॉर्मली सेम ॲज दी हार्ट रेट. हा कसा असतो, पल्स रेट सेम असतो कशाशी, हार्ट रेटची, अबाउट 17 to 80 बीट्स पर मिनिट ॲट रेस्ट. आता ह्यामध्ये 2 पडतात, टकीकार्डिया अँड ब्रॅडिकार्डिया. मग टकीकार्डियामध्ये काय असतं, इट इज रॅपिड रिझल्टिंग हर्ट ऑर पल्स रेट ओव्हर 100 बीट्स पर मिनिट. अँड ब्रॅडिकार्डियामध्ये फ्लो कसा असतो, इट इज ए स्लो रेस्टिंग हर्ट ऑर ब्लड रेट अंडर दी 50 बीट्स पर मिनिट. टकीकार्डियामध्ये कसं असतो, फास्ट असतो पल्स रेट, आणि ब्रॅडिकार्डियामध्ये कसं असतो पल्स रेट, स्लो. ओके, देन दिस आता ह्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग कोणते आहेत पल्सला. नेक्स्ट पॉईंट आहे आपला फॅक्टर्स अफेक्टिंग पल्स. त्यामध्ये फर्स्ट आहे जेंडर, सेकंड टेम्परेचर, नेक्स्ट ॲटोनॉमिक नर्व ॲक्टिव्हिटी, थर्ड एज,
next emotional state, next activity and exercise, next circulating hormones, and last the baroreceptor reflex. हे काय आहेत फॅक्टर्स अफेक्टिंग टू द पल्स. दिस इज अबाउट दी पल्स. ओके.